नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत राजमा चावलची रेसिपी. राजमा घेतलेला आहे आणि हा थोडासा लहान आहे. लहान मोठा असे दोन प्रकार या राजमामध्ये असतात आणि हे पॉकेट तुम्हाला किराणामध्ये किंवा डीमार्टमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा आता सध्या मिळू शकतं. तर या राजम्याची खूप छान अशी भाजी होते. तर तीच भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे राजमा स्वच्छ धुवून एक वाटी रात्रभर मी भिजत ठेवलेलं होतं. छान हे भिजल्यानंतर शिजायलासुद्धा वेळ लागत नाही, लवकर शिजले जातात आणि त्याची चवही एकदम छान लागते. त्यासाठी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला राजमा काढून घ्यायचा आहे. त्यामधले पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त आपल्याला राजमा काढून घ्यायचा आहे. यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. 1 वाटी राजमा घेतला होता मी, त्यासाठी 2 वाटी इथं 2 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि आता कुकरच्या झाकणावरती थोडंसं तेल सोडलेलं आहे, म्हणजे कुकरचं हे पाणी बाहेर येणार नाही यासाठी. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता त्याच भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घ्यायचे, 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी इथं बारीक कट करून घेतलेत. आता याची सुद्धा आपल्याला एकदम छान अशी पेस्ट बनवायची आहे. एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे. तर ग्रेव्हीसाठी आपण हे टोमॅटो वापरणार आहोत. आता इथं पातेलं गरम झालेलं आहे, तर यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरेसुद्धा तांबूस रंग आल्यानंतर यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे. आता कांदा आपल्याला छान तांबूस रंगावर परतवून घ्यायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे, याची खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते. आता इथं कांदा आपला छान गुलाबी कलर आलेला आहे, तर यामध्ये आता टोमॅटोची पेस्ट घालायची. आता इथं कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायची. ग्रेव्हीसाठी आपण ही पेस्ट बनवलेली आहे, याची खूप छान अशी ग्रेव्ही होते आणि राजम्याची चवसुद्धा याच्यामुळे खूप छान लागते. तर हे आपलं छान इथं परतत आहे, तोपर्यंत आपण राजमा तयार झालेला आहे तो पाहूया. तर इथं कुकरमध्ये मी 5 ते 6 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि राजमा छान शिजलेला पण आहे, अगदी मऊ झालेला आहे. तर असाच राजमा आपल्याला इथं पाहिजे. तर आता यामधला थोडासा राजमा आपल्याला काढून ठेवायचा आहे. अगदी थोडासा इथं राजमा आपल्याला काढून ठेवायचा आहे. तर या राजम्याचं काय करायचं मी हे नंतर तुम्हाला सांगणारच आहे. आणि आता आपल्याला ग्रेव्हीकडे जायचं आहे. तर ग्रेव्ही इथं आपली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट छान इथं परतलेली आहे. तर यामध्ये आता मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. तर आपण राजमा शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घाला. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा मी भाजलेली बडीशेपची पूड घातली आणि 1 चमचा गरम मसाला घातले. धने पूड घातलेला आहे 1 चमचा आणि जिरे पूडसुद्धा 1 चमचा घातलेला आहे. लाल तिखट घातलेलं आहे इथं मी 1 चमचा आणि कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा घातलेली आहे. आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता मसाला आपला जळणार नाही यासाठी इथं आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथं 1 वाटी पाणी मी घातलेलं आहे. आता हे छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर थोडंसं हे मसाला शिजण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-5 मिनिट छान याला शिजू द्यायचं आहे. आता इथं मसालेसुद्धा आपले छान
शिजलेली आहेत आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आता यावेळेस इथं आपल्याला घालायचं आहे राजमा. आता राजमा शिजवताना मी यामध्ये 2 वाट्या पाणी घातलेलं होतं आणि तेच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. राजमाची भाजी बनवताना थोडीशी दाटसरच बनवायची, जास्त पातळ बनवायची नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिट मध्यम गॅसवरती आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता आपण जे राजमा काढून ठेवलेला होता तो थोडासा मॅश करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं फिरवून घेऊ शकता किंवा मग अशा मॅशरनं सुद्धा थोडंसं हे मॅश करून घेऊ शकता. याच्याने खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे मॅश केलेलं आपण भाजीमध्ये घालून घ्यायचं. आता छान याला परतून घ्यायचे आणि 5 मिनिट छान मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे. आणि एकीकडे राजमा तयार होते तोपर्यंत आपण इथं भातासाठी आपल्याला इथं कुकर लावायचा आहे. त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा मी तूप घातले. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान लालसर झाल्यानंतर यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. इथं 1 वाटी तांदूळ मी घेतलेला आहे, त्यासाठी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घालायचे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. तर फोडणीला तूप घातल्यानंतर भात अगदी सुटसुटीत होतो आणि खायला सुद्धा छान टेस्टी लागतो. आता झाकण लावून आपण इथं कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. आता इथं राजमा सुद्धा तयार झालेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण अगदी हॉटेलसारखी चमचमीत अशी भाजी बनवू शकतो. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर राजमा चावलची आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.